वचन दे प्रकाश मार्गावर. सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. येशू हाच प्रभू आहे, जगाला आम्ही हे सांगणार. येशू हा मुक्तिदाता, अजाण आहे त्यांना आम्ही सांगणार. पाठवणार, सांगणार, सर्वांना ऐकविणार. कर्माने नाही सांगू आम्ही कृपेने, गावोगावी फिरून सांगू एकतेने. कर्माने नाही सांगू आम्ही कृपेने, गावोगावी फिरून सांगू एकतेने. दया त्याची सत्ता नम्रतेने कान घेत, येशू हाच एक तारणारा. येशू हाच एक तारणारा. येशू हाच प्रभू आहे, जगाला आम्ही हे सांगणार. येशू हा मुक्तिदाता, अजाण आहे त्यांना आम्ही सांगणार. पाठवणार, सांगणार, सर्वांना ऐकविणार. वृक्षभूमी उपसवितो प्रभूचा, अंधारा जीवनाची ज्योती प्रभूचा. वृक्षभूमी उपसवितो प्रभूचा, अंधारा जीवनाची ज्योती प्रभूचा. जीवन तसे कान ओझाने तुटलेले असो, माझ्या जवळ या प्रभू बोलावितो. माझ्या जवळ या प्रभू बोलावितो. येशू हाच प्रभू आहे, जगाला आम्ही हे सांगणार. येशू हा. आजच्या मननाकरिता देवाचे वचन असे. गणना याचा 24वा अध्याय 17 पासून 19 पर्यंत. गणना 24 17 ते 19. मी त्याला पाहीन पण तो आता दिसत नाही, त्याला न्याहाळीन पण तो जवळ नाही. याकोबातून एक तारा उदय पावेल आणि इस्रायलातून एक राजदंड निघेल. तो मोवाबाचा कपाळमोक्ष करील, सर्व बंडखोरांना चित करील. त्याचे शत्रू अदोम व सेईर हे त्याच्या ताब्यात येतील. तोवर इस्रायल आपला प्रभाव दाखविल. याकोबातून एक नियंता निघेल, तो नगरातल्या उरलेल्या लोकांचा संहार करील. प्रभू परमेश्वर या वचनाद्वारे आजचा आपला दिवस आशीर्वादित करो. प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावात सर्व सलाम. आजच्या मन्ना करता निवडलेला शास्त्रभाग गणना 24 17 ते 19 ही वचने आपण वाचलेली आहोत. या ठिकाणी बलाम एक भविष्यवाणी करत असताना आपण पाहतो, मी त्याला पाहीन पण तो आता दिसत नाही, त्याला न्याहाळीन पण तो जवळ नाही. याकोबातून एक तारा उदय पावेल आणि इस्रायलातून एक राजदंड निघेल. तो मोवाबांचा कपाळमोक्ष करील व सर्व बंडखोरांना चित्त करील. ही भविष्यवाणी येशू ख्रिस्ताविषयी आपण पाहतो. माझ्या प्रियानो, तो म्हणतो की मी त्याला पाहणार पण तो आता दिसत नाही, त्याला न्याहाळीन पण तो जवळ नाही. आणि याकोबातून एक तारा उदय पावेल. मत्ते कृष्ण वर्तमान 2 अध्यायात जर पाहलो, ज्ञानी लोक ताऱ्याला पाहून त्याचा शोध करत येतात, विचारतात की आम्ही तारा पाहिलेला आहे, त्या राजांचा जन्म कुठे झालेला आहे, कारण आम्ही पूर्वीकडे एक तारा पाहिलेला आहे. आणि त्याचा शोध करत करत ते जातात आणि ज्या वेळेस तो तारा त्यांना दिसतो, वचन 10, तो तारा पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. आणि खरोखर ते म्हणतात की यहुद्यांचा राजा आला आहे, तो कुठे आहे? कारण आम्ही
पूर्व दिशेला त्याचा तारा पाहून त्याला नमन करावयास आलो. आणि ज्या वेळेस तो तारा पाहून ते अतिशय आनंदित होतात. आज अनेक लोक आहेत, ते त्याचा शोध करत आहेत येशू ख्रिस्ताला भेटण्यासाठी, त्याला निहाळण्यासाठी, त्याला बघण्यासाठी, पण त्याला माहित नाही. माझ्या प्रियानो, तो या जगात आलेला आहे, त्याचा जन्म झालेला आहे जगाचं तारण करण्यासाठी. तो म्हणतो की मी सकाळचा पहाटेचा तेजस्वी तारा आहे. प्रकटीकरण त्याचा 22 आणि 16 मध्ये तो तारा आलेला आहे. जे लोक त्याचा शोध करतायत, त्याला निहाळण्यासाठी, त्याला भेटण्यासाठी, आज येशू ख्रिस्त आलेला आहे. तो तारा येशू ख्रिस्त आहे. या त्याच्याकडे, भेटा त्याला. ज्या वेळेस ज्ञानी लोक त्याला भेटले, त्याने आपलं सर्वस्व उत्तम त्याला त्याने अर्पण केलं. माझ्या प्रियानो, आज तो तारा म्हणजे येशू ख्रिस्त उदय पावलेला आहे, त्याचा जन्म झालेला आहे. या त्याच्याकडे, आपलं सर्वस्व त्याला द्या, आपलं जीवन त्याला द्या. तो आपल्या आशीर्वादाने आम्हाला आशीर्वादित करणार आहे. तो आम्हाला तारण देण्यासाठी या जगात आलेला आहे. तो आमचा उद्धार करणार आहे. या त्याला भेटा आणि आपलं जीवन त्याला अर्पण करा. देवबाप करू, या वचनाने आम्हाला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय देवबाप्पा, येशू ख्रिस्ताच्या नावात तुझ्या दयेच्या सम्मुख येऊन तुला धन्यवाद देतोय प्रभू. खरोखर परमेश्वर बाप्पा, तू सकाळचा तारा आहेस प्रभू, जो प्रत्येकाला प्रकाशित करतोस, प्रत्येकाला आनंदित करतो देव बाप्पा. आणि खरोखर जे लोक तुझ्या शोधात आहेत, आज तू त्यांची भेट घे प्रभू. तुझ्या आशीर्वादाने त्यांना भर प्रभू. मी प्रार्थना करतोय परमेश्वर बाप्पा, कारण प्रभू ते लोक तुला पाहू इच्छितात, तुला निहाळू इच्छितात परमेश्वर बाप्पा. त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर परमेश्वरा. प्रार्थना करतोय कारण प्रभू तूच तारण देण्यासाठी या जगात आलंस, तू उद्धार देण्यासाठी, प्रकाश देण्यासाठी प्रभू. जे लोक अंधारात होते त्यांच्यावर प्रकाश उदय पावलेला आहे प्रभू. प्रार्थना करतो त्या प्रकाशाला प्रत्येकाने पाहावं आणि आपलं उद्धार साधावं. येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना करतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रभू आहे जगाला आम्ही हे सांगणार, येशू हा मुक्तिदाता, अजाण आहे त्यांना आम्ही सांगणार, पाठवणार, सांगणार, सर्वांना एक प्याला पाणी जरी पाजले, मदतीचे हात जरी पुढे केले, एक प्याला पाणी जरी पाजले, मदतीचे हात जरी पुढे केले, 10 तांदूळ पावतील, आशीर्वाद मिळवितील, हात पुढे करील तो धन्य आहे, हात पुढे करील तो धन्य आहे. येशू हाच प्रभू आहे, जगाला आम्ही हे सांगणार, येशू हा मुक्तिदाता, अजाण आहे त्यांना आम्ही सांगणार, पाठवणार, सांगणार, सर्वांना ऐकविणार, पाठवणार, सांगणार, सर्वांना ऐकविणार. येशू हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.